नमस्कार, मी रोहित यमकोटे. आज मी ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमधल्या सगळ्यात महत्त्वाचा ॲडजस्टमेंट म्हणजे कॅपिटल ॲडजस्टमेंट. ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये कॅपिटल ॲडजस्टमेंट हा दिसला ॲडजस्टमेंट काही विद्यार्थ्यांना समजून घ्या. आता भीती वाटते की कॅपिटल ॲडजस्टमेंट म्हणजे नेमकं काय असतो, सर याच्यात काय अमाऊंट नाही, काय नाही, नेमकं काय काढायचं. तर एकच घाबरण्याची काही कारण नाही. जर तुम्हाला कॅपिटल ॲडजस्टमेंट हा दिसला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, ते म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. काय न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्याचा फॉर्म्युला बघा, त्याला शॉर्टमध्ये बघा NPSR म्हणजे काय, ओल्ड रेशो. त्याचा फॉर्म्युला बघा, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. कॅपिटल ॲडजस्टमेंट हा दिसलं की एकच फॉर्म्युला वर्किंग नोटमध्ये जायचं, फॉर्म्युला लिहायचं NPSR इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. ओके, या रेशोनुसार कॅपिटल ॲडजस्टमेंटची अमाऊंट म्हणजे नवीन कॅपिटलची अमाऊंट काढला जातो. म्हणून आता याच्याबद्दल थोडं मी माहिती देतो, ऐका. ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे नेमकं काय असतो. दोन पार्टनर असतात, ओल्ड पार्टनर्स, किंवा 2 किंवा 3 किंवा 4 धरा, 2 पार्टनर्स असतात. आपण मानू A आणि B 2 पार्टनर आहेत, ओल्ड पार्टनर. ओके, त्यांचा रेशो आहे, आपण समजू 3:2. 3:2 2, ते 2 पार्टनर, त्यांचा रेशो 3:2. मग 2 पार्टनर काय करतात, एक दिवस डिसाईड करतात की आपण काय करूया, आपल्या व्यवसायाला आपण वाढवूया, आपलं बिझनेस वाढवू. त्यासाठी आपल्याला काय लागेल, कॅपिटल लागेल. मग A आणि B एक दिवस डिसाईड करतात की नवीन पार्टनरला ॲडमिट करून घेऊया किंवा ॲडमिशन करून घेऊया, म्हणजे प्रवेश करून घेऊया आपल्या व्यवसायात. मग तो आल्यानंतर येताना काय आणेल, कॅपिटल आणेल. कॅपिटल आणणार म्हणजे तो कॅश आणणार ना, तसंच त्याला आणायला लावू. आपण काय आणायला लावू, गुडविल आणायला लावू. मग जे काही असेल त्याला आपण रेशो देऊया. आपण समजूया C हा नवीन पार्टनर आहे. ओके, आ ओल्ड आहे, हे दोघं ओल्ड आणि C हा नवीन पार्टनर. मग A आणि B काय करतात, डिसाईड करतात की Cला आपण काय करू, 1 रेशो देऊ. काय करू, Cला 1 रेशो देऊ. मग आता Aचं रेशो किती आहे, 3 आहे. समजा त्याचा आपण कॅपिटल धरू 3 लाख रुपये. 3 लाख रुपये कॅपिटल धरू आपण. ओके, ए रेशो आणि एक कॅपिटल. ओके, त्यानंतर Bला 2 लाख रुपये धरू आपण, 2 लाख त्याचं कॅपिटल. ओके, आता बघा Aचा रेशो किती आहे, 3 आहे. तर त्याला कॅपिटल किती आणावं लागेल, त्याचं कॅपिटल किती आहे, 3 लाख रुपये. तर Bचा रेशो किती आहे, 2. तर त्याचं कॅपिटल किती आहे, 2 लाख रुपये. मग याला किती आणावं लागेल मला सांगा, याला आणावं लागेल 1 लाख रुपये. अंदाज आहे. आता बघा, 3 साठी 3 लाख, 2 साठी 2 लाख आणि 1 साठी 1 लाख रुपये. तर एकदा असं होतो, A आणि B काय करतात, Cला म्हणतात तुला रेशो आम्ही देतो, 1 रेशो देतो, तर तुला आणावं लागेल 5 लाख रुपये. पटेल का Aला, Cला पटेल का. C काय म्हणतो, तुमचा रेशो 3 आहे, B तुमचा रेशो 2 आहे, तर तुम्हाला आणावं लागेल 3 आणि 2 लाख. आणि तुम्ही मला देताय रेशो 1 लाख, 1 रेशो, मग मला आणावं लागेल 5 लाख. असं कसं, अन्याय. मग C पण म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तुम्ही मला कंडिशन टाकताय, कॅपिटल आण तू 5 लाख, गुडविल आण 5 लाख. मग माझं पण एक कंडिशन आहे का, नवीन पार्टनर येतो म्हणजे तो वेडा नसतो, तो दुनिया हुशार असतो, तो चतुर असतो. तो काय म्हणतो, ठीक आहे मान्य आहे, मी आणतो. जर तुम्ही मला रेशो 1 रेशोसाठी जर तुम्ही मला 5 लाख रुपये कॅपिटल आणायला सांगत असाल, तर एक काम करू, तिघांचं मिळून आपण काय करू, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढू. म्हणजे तिघांचं एक नवीन रेशो काढू, तिघांचं मिळून न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. आणि त्यानुसार आपण काय करू, कॅपिटल ॲडजस्टमेंट करू. त्यालाच म्हणतात कॅपिटल ॲडजस्टमेंट. तो काय म्हणतो, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढा आणि त्यानुसार करा कॅपिटल ॲडजस्टमेंट. जर तुमचा रेशोनुसार जर तुमचं कॅपिटल जास्त असेल तर तुम्ही घरी घेऊन जावा कॅश, नको आम्हाला. Bला पण म्हणतो, तुमचं रेशोनुसार जर तुमचं कॅपिटल जास्त असेल तर तुम्ही उरलेले पैसे तुम्ही घरी घेऊन जावा. जर तुमचं रेशोनुसार जर तुमचं कॅपिटल कमी पडत असेल तर तुम्हाला सुद्धा कॅश आणावं लागेल. असं कोण म्हणतो, C म्हणतो. C A आणि Bला. ओके, A आणि B ओल्ड पार्टनर Cवर वेगवेगळ्या प्रकारची कंडिशन टाकू शकतात, तर C का नाही, Cचा पण अधिकार असतो. C पण म्हणतो, जर तुम्ही मला 1 रेशोसाठी जर 5 लाख रुपये जर तुम्ही मला आणायला सांगत असाल, तर माझं पण एक कंडिशन आहे, तुमचं रेशो आणि तिघांचं मिळून एक रेशो काढू आपण. तिघांचं मिळून एक रेशो काढून
प्रत्येकांच्या रेशोनुसार बरोबर तेवढं कॅपिटल येतो का नाही बघू, आपण चेक करू. मग तेव्हा ओल्ड पार्टनर्स काय करतात, ठीक आहे तू म्हणतोय ना तिघांचं एक नवीन रेशो आपण नवीन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढू आणि त्यानुसार आपण काय करू, कॅपिटल ॲडजस्टमेंट करू. त्यालाच म्हणतात कॅपिटल ॲडजस्टमेंट. अजून पण सांगतो, ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमध्ये जर क्वेश्चन तुम्हाला येतोच 100% आहेच ते काय नाही, तर कॅपिटल ॲडजस्टमेंट हा ॲडजस्टमेंट दिसला की दिसला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे NPSR इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. ओके, नवीन प्रॉफिट तिघांचं मिळून नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचं. तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढण्याच्या अगोदर इथं बघा ओल्ड रेशो आहे इंटू काय बॅलन्स रेशो आहे. तर ओल्ड रेशो असतो, ओल्ड रेशो बघा, ओल्ड पार्टनरचा रेशो किती आहे 3 आणि 2, दोघांची बेरीज किती येणार 5 येणार. ओके, म्हणजे ओल्ड रेशो यांचं किती आहे 3/5 आणि 2/5 असं येणार. पण बॅलन्स रेशो म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांना इथंच प्रश्न पडतो, बॅलन्स रेशो म्हणजे नेमकं काय बाबा, सांगतो ऐका. बॅलन्स रेशो आपण प्रॉफिट 1 मानायचं, आपलं टोटल प्रॉफिट 1 मानायचं, त्या टोटल प्रॉफिटमधून मायनस नवीन पार्टनरचं रेशो, समजा ते दिलेलं असतात खाली, नवीन पार्टनरचं रेशो दिलेलं असेल 1/5 किंवा 1/4 असं दिलं असेल, तर त्यामधून 1/5 बघा, नवीन पार्टनरचं रेशो किती आहे 1/5 असं रेशो आहे. मग बॅलन्स रेशो कसं काढायचं, टोटल प्रॉफिट 1 मानायचं, त्यामधून नवीन पार्टनरचं रेशो मायनस करायचं. आता हे मायनस कसं करायचं बघा, 1 आहे टोटल प्रॉफिट, त्यामधून 1/5 खाली छेदस्थानीला किती आहे 5 आहे, इथं किती 5तून 1 गेलं, राहिलं किती 4, खाली छेदस्थानीला 5ला 5. बघा हे टोटल प्रॉफिट 1 मानलं आपण, त्याच्यातून नवीन न्यू पार्टनरचं रेशो मायनस करायचं, म्हणजे किती न्यू पार्टनरचं रेशो किती आहे 1/5, म्हणजे 1 - 1/5, 5तून 1 गेलं 4 राहिलं, छेदस्थानीला 5ला 5. ओके, आता बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काढायचं आहे, तिघांचं काढायचं आहे. मग इथं लिहा A, B आणि C लिहा. आता तिघांचं नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काढायचं आहे. आता बघा एचं ओल्ड रेशो दिलं आहे बघा, एचं ओल्ड रेशो किती आहे 3/5, मग इथं लिहा 3/5. ओके, ओल्ड रेशो. त्यानंतर इंटू आपण बॅलन्स रेशो काढला आहे बघा, इथं 4/5, इथं लिहा 4/5, 4/5 आपण बॅलन्स रेशो काढले बघा. तसंच बीचं बघा किती आहे रेशो, ओल्ड रेशो 2/5, इथं लिहा 2/5 इंटू बॅलन्स रेशो आपण काढला आहे बघा 4/5, इथं लिहा 4/5. आता बघा सीचं बघा, सीचं ओल्ड रेशो दिला आहे का बघा, दिला नाही ओल्ड रेशो. जे नवीन रेशो असतो तोच ओल्ड रेशो असतो. नवीन रेशो किती आहे बघा इथं 1/5. ओके, त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेला असतो नवीन पार्टनरचा रेशो, त्याचा नवीन रेशोच असतो ओल्ड रेशो. ओके, इंटू याला गुणिले बॅलन्स रेशोने गुणू नका, का तुम्हाला सांगतो पुढं. आधी याचं गुणाकार करून घेऊ आपण. बघा वरच्यांची गुणाकार करा, 4×3=12 डिवाइड बाय 5×5 = 25, वरच्यांची गुणाकार आणि खालच्यांची गुणाकार. ओके, त्यानंतर 4×2 = 8, 5×5 = 25, 5×5 = 25. आता बघा बॅलन्स रेशो आला आहे 4/5, हे मला मान्य आहे, मी काय म्हणतो बघा मला मान्य आहे. ओके, पण इथं बघा एला बघा छेदस्थानीला किती आहे 25 आहे, बीला छेदस्थानीला किती आहे 25 आहे, इथं बघा हे 25 हे 25. तसंच सीला सुद्धा खाली छेदस्थानीला किती 25 यायला पाहिजे, तर 25 येण्यासाठी आपल्याला कितीनी गुणावं लागेल, या 5ला कितीनी गुणलं तर 25 येईल, या 5ला 5ने गुणलं तर 25 येईल. मग जेवढ्याला आपण खालच्या छेदस्थानीला गुणतो तेवढंच वरच्याला पण गुणायचं, तेवढंच वरच्याला पण गुणायचं. तर खाली जर 6ने गुणलं तर वरच्याला पण 6ने गुणायचं. तर मग बॅलन्स रेशो काय आहे 4/5, हे घ्यायचं नाही नवीन न्यू पार्टनरला.
छेदस्थानी बघायचं ए आणि बीचं छेदस्थानी काय आहे, त्यानुसार इथं कितीने गुणलं तर छेदस्थानी सेम येईल. इथं बघा 5ने गुणलं तर इथं छेदस्थानी 25 येईल, मग तेवढ्यानेच वरच्याला गुणा. जर 6ने गुणलं छेदस्थानी सेम येईल, तेवढ्यानेच वरच्याला गुणा. ओके, इथं बघ 5ने गुणलं तर 25 येईल खाली, मग इथं 25 खाली आणि वरच्याला 5 × 5. म्हणजे नवीन प्रॉफिट रेशो काय आलं बघा. एचं किती आलं 12, बीचं किती आलं 8, सीचं किती आलं 5. ओके, जे 25 आहे हे 25 सेम ते रद्द करून टाका. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बघा. A:B:C. ओके, एचं किती आलं आहे बघा 12, बीचं किती आलं आहे बघा 8 आणि सीचं किती आलं आहे बघा 5. जर तिन्हीला जर भाग जात असेल तर भागाकार करायचं, जात नाही बघा, जाणार नाही. जर 4ने भाग केलं तर डिवाइड केलं तरी पण दोन्हीला भाग जातो, पण ह्याला जात नाही. ओके, आता यांची बेरीज करा. 12 आणि 8 आणि 20 आणि 25 म्हणजे टोटल येतो 25 बरोबर. इथं काढल्या बघा आपण 25. मग ला इथं एचं रेशो आलं 12/25 आणि बीचं रेशो आलं 8/25 आणि सीचं रेशो आलं 5/25. म्हणजे नवीन रेशो न्यू प्रॉफिट तो नवीन पार्टनर सांगतो ओल्ड पार्टनरला, तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारची कंडिशन टाकताय ना, ठीक आहे, मला पण मान्य आहे. एक काम करू आपण, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढू, नवीन रेशो काढू. बघा त्यांचं ओल्ड रेशो किती आहे 3:2 आहे, पण नवीन रेशो किती आला बघा 12:8:5. म्हणजे तिघांचं मिळून नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आलं. या रेशोनुसार आता काय केला जातो बघा. आपण समजूया सीचं बघा किती कॅपिटल 5 लाख. नवीन पार्टनरचं कॅपिटल बेस धरून जे ओल्ड पार्टनर आहेत ए आणि बी त्यांचं कॅपिटल काढलं जातो. ते कसं ते बघूया आपण. इथपर्यंत कळालं, आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. ओके, आता बघा इथं म्हणा ए टेबल तयार करा. ए बी आणि सी 3 कॉलम करा. मग इथल्या कंसात एचा रेशो किती आहे 12, बीचा रेशो किती आहे 8, इथल्या 8, सीचा रेशो किती आहे 5. आपण काढलाय बघा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो 5. हे काढलाय आपण. एक टेबल तयार करा. ओके, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढल्यानंतर आपल्याला काढायचं आहे नवीन कॅपिटल. तिघांचं कॅपिटल किती येतो बघू आपण. आपण सीचं कॅपिटल किती आहे बघा, इथल्या 5 लाख. ओके, सीचं किती आहे रेशो आहे 5, तर त्याला आणावं लागेल 5 लाख रुपये. मग सीचंच कॅपिटल बेस धरून आपल्याला एचं आणि बीचं कॅपिटल काढायचं. ते कसं बघा. आता 5 लाख इथे लिहिलं आहे, मग एच्या कॉलममध्ये पण 5 लिहा, बीच्या कॉलममध्ये पण 5 लिहा. 5 लाख लिहा. ओके, इथंसुद्धा 5 लाख लिहा. म्हणजे नवीन पार्टनरचं कॅपिटल बेस धरून आपल्याला ए आणि बीचं नवीन कॅपिटल काढायचं आहे. मग नवीन पार्टनरच्या रेशोनीच बघा. नवीन पार्टनरचं कॅपिटल घ्यायचं आणि नवीन पार्टनरच्या कॅपिटलनीच बघायचं. 5 लाख भागिले 5, 5 लाख भागिले 5 हे नवीन पार्टनरचं आहे. तर इथं करा गुणिले ओल्ड पार्टनरचा रेशो गुणिले 12. इथं पण बघा गुणिले 8 ओल्ड पार्टनरचा रेशो. सीला काहीच करू नका, ऑलरेडी तिने आणलं आहे कॅपिटल. ओके, आता बघा करा गुणाकार करा. किती येतो बघा 5 × 5, 5 × 5 1 लाख. मग इथं किती येतो बघा 12 लाख रुपये येतो का बघा 12 लाख रुपये. त्यानंतर इथं बघा 5 × 5 आणि 1 लाख म्हणजे याला आणावं लागेल 8 लाख रुपये. याचं काय आहे 5 लाख रुपये. म्हणजे सी काय म्हणतो कंडिशन टाकतो तो, माझं एक रेशो तुम्ही मला हे 5 लाख रुपये आणायला लावताय. बघू ना आपण तुमचं पण कॅपिटल काढू, आपण तुमचं पण नवीन रेशो काढू तिघांचं मिळून. मग तुम्हाला कॅपिटल किती आणावं लागेल बघू. बघा त्यांचं किती होतं कॅपिटल 3 लाख रुपये होतं, तर याला किती आणावं लागेल बघा 12 लाख रुपये आणावं लागेल त्याच्या रेशोनुसार. त्यानंतर बीचं बघा किती 2 रेशो आहे, त्याला 2 लाख रुपये होतं, तर त्याला किती आणावं लागेल 8 लाख रुपये आणावं लागेल.
मग सीचं तर 5 लाखाला 5 लाख. हे आलं न्यू कॅपिटल बॅलन्स. तिघांचं न्यू कॅपिटल बॅलन्स आलं. तर याचं फर्स्ट इफेक्ट कुठं येतो मला सांगतो. आता बघा, कॅपिटल बॅलन्स आपण घेतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. मग इथं इफेक्ट घ्या, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. एचं कॅपिटल, बीचं कॅपिटल आणि सीचं कॅपिटल लिहायचं. 12 लाख, 8 लाख आणि 5 लाख. दुसरा इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन. टू बॅलन्स कॅरेट डाऊन. जे आपण अमाऊंट काढलं आहे 12 लाख, 8 लाख आणि 5 लाख रुपये घ्यायचं. याला म्हणतात कॅपिटल ॲडजस्टमेंट. कॅपिटल ॲडजस्टमेंट असेल तर पहिला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा डोक्यात ठेवायचं. जर समजलं नसेल व्हिडिओ हा क्वेश्चन परत एकदा बघा, तुम्हाला समजेल. ओके, चालेल. आता आपण बघूया याच्यावर प्रॉब्लेम कसा असतो. ओके, प्रॉब्लेममध्ये कशा प्रकारे विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन पार्टनरचा रेशो दिला जातो. त्यानंतर ओल्ड पार्टनरचा ओल्ड रेशो दिला जातो. आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम. व्यवस्थित हा प्रॉब्लेम लिहून घ्या प्रत्येकाने माझ्या मते तर. ओके, चालेल.